आज मस्त असा गाजराचा मी एक नवीन पदार्थ बनवणार आहे, गाजराचे कुरकुरे. त्यासाठी मी इथे हे पाव किलो गाजर घेतले, त्याचं साल काढले आणि बारीक बारीक तुकडे करून घेतले. आता हे गाजर आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. तर हे गाजर बुडले तर पाणी टाकायचं, आपल्याला जास्त नाही टाकायचं. याच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या, जेणेकरून गाजर गाळ शिजलं पाहिजे. आता इथे मी कुकरच्या 3-4 शिट्ट्या करून घेतलेत. आता आपलं गाजर मऊसूत शिजलं असेल. हे पहा मस्त असं शिजलेले. आता हे काढून घ्यायचे आणि ह्याचं जे उरलेलं पाणी आहे ते भातासाठी किंवा पराठ्यासाठी, पीठ मळण्यासाठी तुम्ही कशातलाही वापरू शकता. आता हे शिजलेलं गाजर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता हे गाजर एकदम थंड होऊ द्यायचं आणि आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय. आता थंड झालेलं गाजर आपल्याला सगळं या मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचं आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. आता हे एकदम बारीक असं हे आपलं गाजर वाटून झालेले, मस्त प्युरी बनली. आता ही एका वाटीमध्ये काढून घ्यायची. काय होतं, वाटीने आपल्याला पीठ घालायला सोपं जातं, म्हणून आपल्याला ही प्युरी मोजून घ्यायची. आता ही प्युरी एक वाटी भरलेली आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालायचंय. आता ही एका भांड्यामध्ये आपण ओतून घेऊ. आता ही आपली 1 वाटी गाजराची प्युरी होती, त्यासाठी मी ही 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. आता हे आपल्याला टाकायचं यामध्ये आणि चांगलं मळून घ्यायचं. कमी जास्त पडलं तर थोडंसं आणखी पीठ वापरायचं. आता हे पीठ आपण ह्यामध्ये टाकून घेऊ. थोडीशी शिल्लक ठेवायचं, गरज पडली तर पुन्हा वापरायचं. आता त्यात टाकण्यासाठी मी काही तर मसाले घेतलेत. मिरची पावडर आहे, धना पावडर, थोडी जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ हे यामध्ये टाकून घ्यायचं. आता हे मसाले यामध्ये टाकलेत मी. थोडी कोथिंबीर टाकायची. ते मी अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहे ह्यामध्ये. आणि हे चांगलं आपल्याला मळून घ्यायचं. थोडंसं इतसरे आपल्याला थोडंसं अजून पीठ टाकायचं यामध्ये. तांदळाचं पीठ थोडं जादा वापरलं तरी चालेल. मी इथं तांदळाचंच पीठ टाकलेलं आहे. आता याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. त्याचे असे शेंगुळे आपल्याला करता आले पाहिजेत. या लेवलपर्यंत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं. हे पहा मस्त असं येते वळता. आता याचा आपल्याला व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे. मस्त असा आपला आता हा गोळा तयार झालेला आहे. आता पोळपाटावरती पीठ टाकून आपल्याला आपण जसं शेंगोळे वळतो तसं याचे शेंगोळे वळून घ्यायचे. थोडे पिठावरती वळले की थोडेसे वरून याला तीळ टाकायचे आणि थोडे तिळावरती परत घोळवून घ्यायचे आणि मध्ये असे आता आपल्याला 4-4 बोटा एवढे त्याचे तुकडे करून घ्यायचे. मस्त असे शेंगोळे आपल्याला याचे तयार करून घ्यायचे. आता असे सगळे तयार करून घ्यायचं आपल्याला. कुरकुरी आपले एवढ्याच लांबीचे असतात म्हणून आपल्याला तेवढीच लांबीचे कट करायचे. मस्त असे तयार करून घ्यायचे सगळे आणि हे तेलामध्ये तळून घ्यायचे. थोडं पीठ त्यातच थोडेसे तीळ टाकले तरी चालू शकतं. हे असे सगळे कुरकुरे तयार करून घ्यायचे. आता मी हे सगळे राहिलेले करून घेते. आता मस्त एवढे कुरकुरे तयार झालेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचे. आता इथे कढईमध्ये मी तेल टाकून ठेवलेले आणि तेल आपलं तापलेले. त्यामध्ये हे आपले कुरकुरे एक एक तळून घ्यायचे. गॅस मंद ठेवायचा कारण तेल भरपूर तापलेले. मंद गॅसवरती भाजले म्हणजे काय होतं, आतपर्यंत भाजलं जातं. असे चॉकलेटी रंगावरती आले की काढून घ्यायचे. ते कुरकुरे मात्र मंद गॅसवरतीच भाजायचे
तासात आपले सगळेच असे तळून घ्यायचे. मस्त आपले हे गाजराचे कुरकुरे तयार आहेत. ज्यावेळेस तुम्हाला खायचं त्याच्या वेळेस यावर तुम्ही थोडा की चाट मसाला टाकू शकता किंवा आणखी थोडी मिरची पावडर. मस्त संध्याकाळच्या चहाबरोबर मस्त आतून पोकळ असे आहेत, आतून मऊ आणि वरून कुरकुरीत. मस्त आगळी वेगळी रेसिपी गाजराची नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.